व्यायामाबद्दल इतकी मतमतांतर असताना नेमका व्यायाम म्हणजे काय? मनापर्यंतच तो न राहता आत्म्याला सुद्धा स्थैर्य प्राप्त करून देण्याची ताकद या व्यायामात आहे. शरीराची अंतर्गत झीज होत असते आणि तीच भरून काढण्यासाठी योग्य आणि स्निग्ध आहार. नमस्कार. व्यायाम म्हटलं की आज प्रत्येकाच्या मनात विविध विचार येतात. म्हणजे काही जण म्हणतील की चालणं हा खूप छान व्यायाम आहे. काही जण म्हणतील नाही, धावणं हा त्यापेक्षाही उत्तम. तर काही जण ठामपणे म्हणतात की नाही, आपण जो जिममध्ये जाऊन करतो की नाही, तोच खरा व्यायाम. व्यायामाबद्दल इतकी मतमतांतर असताना नेमका व्यायाम म्हणजे काय? हेच आज आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदाच्या साहाय्याने. नमस्कार, मी वैद्य अमोल रवींद्र मोहिते व्यायाम आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आज आपल्यासमोर मांडणार आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम च, असं प्रयोजन असणारं आयुर्वेद शास्त्र न केवळ रोगी व्यक्तीला निरोगी करतं, तर एका स्वस्थ व्यक्तीला त्याचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी सुद्धा योग्य मार्गदर्शन करतं. आणि त्याचाच महत्त्वाचं अंग म्हणजे व्यायाम. व्यायामाची व्याख्या करत असताना आयुर्वेद साध्या आणि सरळ भाषेत सांगतो, जी क्रिया किंवा शारीरिक हालचाल आपल्या शरीराला स्थैर्य आणि बल प्राप्त करून देते, ती म्हणजे व्यायाम होय. आणि याच व्यायामाच्या साहाय्याने आपल्याला उच्च कोटीची सहनशक्तीसुद्धा प्राप्त होते. व्यायामाचे फायदे सांगत असताना आयुर्वेद म्हणतो की शरीरातील सर्व क्रियांचं योग्य प्रकारे नियमन व्यायामामुळेच होतं. आणि यामुळे होतं काय, तर शरीराला योग्य प्रकारे पोषणसुद्धा प्राप्त होतं. शरीर सुंदर आणि सुडौल बनू लागतं. त्याच प्रकारे शरीराला एक विशेष कांती येऊ लागते. अत्यंत ऊन, अत्यंत थंडी, वारा, पाऊस अशा वातावरणातल्या बदलांना सुद्धा टॅकल करण्याची सहनशक्ती या व्यायामामुळेच मिळत असते. ज्या प्रकारे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की शरीरावरील चरबी पातळ करण्यासाठी व्यायाम छान, त्याच प्रकारे शरीरावर मांसाचं लेपनसुद्धा योग्य प्रकारे व्हावं, यासाठी व्यायाम आपल्याला खूप उपयुक्त ठरतो. इतके सारे व्यायामाचे फायदे आपल्याला माहीत असतीलच. पण मग नेमका व्यायाम करावा किती आणि कसा, इथे येऊन सगळं थांबतं. सध्या आपण पाहिलं असेल तर Instagramवरती 75 हॅड चॅलेंजचा ट्रेंड सुरू आहे. आणि त्यात म्हणे की दिवसातून 2 सेशन 45 मिनिट्ससाठी कंपल्सरी. आणि समजा इतकी शक्ती एखाद्या व्यक्तीची नसेल तर त्याने काय करावं? ह्याच प्रश्नाचं साधं उत्तर आपल्याला आयुर्वेद सांगतं. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपण आहाराबद्दल विचार करत असतो, त्यावेळेला आपण आहार मात्रा कशी ठरवतो? तर प्रत्येकजण काय म्हणतं, माझं पोट भरेपर्यंत मी खातो, किंवा माझं मन तृप्त होईपर्यंत मी खातो, किंवा जेवढी भूक आहे तेवढं खातो. अशा प्रकारे प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार आहाराची मात्रा ठरवतो. त्याच प्रकारे आयुर्वेदसुद्धा व्यायाम करण्यासाठी पर्सनलाइज्ड, कस्टमाइज्ड असा रुटीन फॉलो करायला आपल्याला सांगत असतो. म्हणजे नेमकं काय? तर व्यायाम किती करावं याचं उत्तर आयुर्वेदात आहे, ते म्हणजे बलार्ध प्रमाणात. म्हणजे नेमकं काय? तर आपली जेवढी पूर्ण शक्ती आहे त्याच्या अर्ध प्रमाणापर्यंत आपण व्यायाम करावा. मग हे आता ओळखायचं कसं? तर त्याची सुद्धा लक्षणं आयुर्वेदाने दिलेली आहे. त्याची लक्षणं पुढीलप्रमाणे: कपाळ, नाक, हातापायांच्या संधी याच्यातून घाम सुटणं, व्यायाम केल्यानंतर दम लागणं, किंवा संपूर्ण अंगाला घाम येणं आणि तोंडात कोरडेपणा जाणवणं, ही सगळी बलार्धाची लक्षणं आहेत. आणि नियमित व्यायाम केल्याने हळूहळू ही बलार्ध शक्ती आपली वाढत जाते. पण अतिव्यायाम जर चुकून झाला तर याच्याने होणारे सुद्धा दुष्परिणाम आहेत. अतिव्यायामाने सुद्धा काही विशिष्ट व्याधी होऊ शकतात. व्यायाम आपण ज्या वेळेला नेहमी करत असतो, त्यावेळेला आपल्या शरीराची अंतर्गत झीज होत असते. आणि तीच भरून काढण्यासाठी योग्य आणि स्निग्ध आहार हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्यायाम सुरू असताना आहारावर सुद्धा योग्य त्या प्रमाणात लक्ष द्यावे. आज आपण पूर्ण सगळीकडे पाहत असतो, त्यावेळेला आपल्याला जाणवतं की व्यायाम ही फक्त आणि फक्त आता शरीर प्रदर्शनासाठी राहिलेली एक गोष्ट आहे. म्हणजे फक्त शरीर सौष्ठव म्हणजे व्यायाम, इतकी व्याख्या झाली आहे. ज्या ठिकाणी आपलं आयुर्वेदशास्त्र आपल्याला सांगतं की व्यायाम हा 3 प्रकारचा असतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. ज्यामुळे न तुमच्या फक्त शरीरापुरती स्थैर्य आणि बल प्राप्त होतं, तर तुमचं मनसुद्धा स्थिर व्हायला लागतं.
मनापर्यंतच तो न राहता आत्म्याला सुद्धा स्थैर्य प्राप्त करून देण्याची ताकद या व्यायामात आहे. आणि आज आपण या व्यायामाला फक्त आणि फक्त शारीरिक क्रिया म्हणूनच थांबवून ठेवलं आहे. तर आपण सगळ्यांनी नक्की विचार करावा, की जी अशी महान क्रिया आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे, जी आपल्याला आत्म्याला स्थैर्य प्राप्त करून देऊ शकते, तिला आज आपण कुठे डांबून ठेवलं आहे. धन्यवाद.